स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण भारतीय संविधान याच्यावरतील महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। जवळजवळ सगळे प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत आणि महत्त्वाचं सांगायचं ठरलं तर कोणत्या देशाकडून काय कोणती घटना घेतलेली आहे ते देखील सगळे प्रश्न PYQ तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळतील, म्हणजे तुमची कोणतीच प्रश्नाची शंका आज राहणार नाही। पहिला प्रश्न पहा, भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आला? तर हा आला होता 26 नोव्हेंबर 1949 रोजी। दुसरा प्रश्न पहा, भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आला? याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, स्वीकारण्यात आला अंमलात आला फक्त काय एक वर्षाचा फरक नाही, फक्त एका महिन्याचा फरक आहे। नोव्हेंबरमध्ये डिसेंबर सोडलात लगेच जानेवारीमध्ये, तर कधी आला होता 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारण्यात आला आणि अंमलात आला, याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही। पुढचा प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष स्थायी कोण होते? याचं उत्तर राहणार आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। पुढचा प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणजे काय? आता सरनामा आपण बनतोय दरवेळेस पाहतोय, प्रश्न येतोय, पण सरनामा म्हणजे काय? तर सरनामा म्हणजे प्रस्तावना। भारतीय राज्यघटनेची काय मग प्रस्तावना। पुढचा प्रश्न, भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? तर भारत हे धर्मनिरपेक्ष, समाजवादी, गणराज्य, प्रजासत्ताक, लोकशाहीवादी राष्ट्र आहे। पुढचा प्रश्न, घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह कोणते? विधानसभा। थोडा विचार करा, मी 2-1 सेकंड घेतोय तुम्हाला, थोडा विचार करण्यासाठी विचार करा। तुमचं जर उत्तर माइंडसेट मध्ये आलं ना तर 100% आयुष्यभर लक्षात राहील, चुकलं तरी लक्षात राहील, पण त्याचं दुःख राहणार। भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीने घटनेचा सरनामा कधी मंजूर केला? आता सरनामा तुम्हाला माहित झाला, तर समितीने घटनेचा सरनामा हा कधी मंजूर केला ते सांगायचं आहे त्यांना। तो केला होता 26 नोव्हेंबर 1949। आता मास्तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी काय झालं तर संविधान हा स्वीकारला होता। पुढचा प्रश्न पहा, भारतीय संविधानामध्ये पहिली घटना दुरुस्ती केव्हा करण्यात आली? म्हणजे पहा ना, आता भारत संविधान लागू झाला माहिती आहे, ठीक आहे, मग त्याच्यानंतर पहिली घटना दुरुस्ती केव्हा करण्यात आली होती? ती करण्यात आली होती 1951 साली। पुढचा प्रश्न पहा, संविधानामध्ये सुरुवातीला एकूण किती परिशिष्टाचा समावेश होता? सुरुवातीला होते 8। पुढचा प्रश्न, संपत्तीचा हक्क कोणत्या वर्षी मूलभूत हक्कातून वगळण्यात आला? 1978। म्हणजे लक्षात राहील तुमचं संपत्तीचा हक्क। आता हा संपत्तीचा हक्क आहे ना, याच्यावरती भरपूर एक विचार करण्याचं आहे आणि महत्त्वाचं बरं का, याच्यावरती प्रश्न आलेले। पण संपत्तीचा हक्क काय असतो, कसा असतो, आपण व्हिडिओ टाकलेला आहे, लेक्चर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता। पुढचा प्रश्न, भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्कांशी संबंधित कोणती कलमे आहेत? 12 ते 35 याच्यामध्ये काय आहे, मूलभूत हक्कांशी संबंधित कलमे लक्षात राहील। एकदम बेसिक आहे भाऊ, हे तुम्हाला झोपेतून पण उठवलं ना तर सांगितलंच पाहिजे, एकदम बेसिक प्रश्न आहे। तुम्ही अभ्यास करताय स्पर्धा परीक्षाचे, ते लक्षातच राहिलं पाहिजे। पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली? ती आली होती पहा 29 ऑगस्ट 1947। पुढचा प्रश्न, संविधानामध्ये मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत? म्हणजे मूलभूत हक्क हे कोणत्या देशाकडून घेतले ते सांगायचं, तर ते घेतले होते अमेरिका या देशाकडून। राष्ट्रपतींना कोणत्या पद्धतीने यांच्या पदावरून दूर करता येऊ शकते? आता राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करायचं म्हटलं ना भाऊ, सोपं नाही, त्याला भरपूर मोठी सगळ्यात मोठी पद्धत आहे। ती पद्धत कोणती आहे? महाभियोग। तर या पद्धतीनं दूर करता येऊ शकते। भारतीय संविधान बनवण्यासाठी किती कालावधी लागला? तर भारतीय संविधान बनवण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले। भारतीय घटना समिती कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? भारतीय घटना समिती ही 1946 साली अस्तित्वात आली। भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? हंगामी अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा। पुढचा प्रश्न, घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष विचारलं
तर घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. घटनेचा सरनामा कोणी लिहिला आहे? आता तुम्हाला सरनामा मी स्टार्टिंगला सांगून दिलं, सरनामा म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला सरनामावरती कोणताही प्रश्न येऊ द्या, तुम्हाला थोडं लगेच प्रस्तावना काय आहे ते सगळं तुम्हाला स्टार्टिंगलाच लक्षात राहील. त्याचं उत्तर राहणार आहे पंडित जवाहरलाल नेहरू. मग सरनामा कोणी लिहिला? पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेने राष्ट्रध्वजास तिरंगा कधी संमती दिली? ती दिली होती 22 जुलै 1947. पुढचा प्रश्न, 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? 11 डिसेंबर 1946 रोजी तर कोणाची निवड करण्यात आली होती? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न, महाभियोगाची सुरुवात, तुम्हाला सांगितलं राष्ट्रपतीला दूर करण्याचा असून पदावरतून तर महाभियोगाची पद्धत लागू होती, पण महाभियोगाची सुरुवात कोणत्या कलमानुसार केलेली आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न, ही कोणत्या कलमानुसार केलेली आहे? कलम 61 नुसार. पुढचा प्रश्न, सुरुवातीला संविधानामध्ये एकूण किती कलमांचा समावेश करण्यात आला होता? सुरुवातीला 395. जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? जगातील विचारलं भाऊ, ठीक आहे, जगातील. तर जगातील सर्वात मोठी राज्यघटना ही आपल्या भारताची. पुढचा प्रश्न, देशभरात संविधान दिवस कधी साजरा केला जातो? देशभरामध्ये संविधान दिवस कधी साजरा केला जातो? एकदम बेसिक, स्टार्टिंगला झालं आपलं 26 नोव्हेंबर 1949. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाने नागरिकांना किती प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत? 6 दिलेले. संविधानामध्ये पंचवार्षिक योजना पद्धत कोणत्या देशाकडून घेतली भाऊ? पंचवार्षिक योजनावरती किती प्रश्न आले, येतच आहे, पण ही कोणत्या देशाकडून घेतली? तर ही घेतली आहे रूस या देशाकडून. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? तर पहा ना, भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? मग राष्ट्रपती. हा राष्ट्रपती ना हा पहिला नागरिक असतो आणि तोच का असतो? घटनात्मक प्रमुख सुद्धा असतो. संविधानाच्या कोणत्या कलमाला संविधानाचा आत्मा म्हणतात? हे भाऊ, संविधानाचा आत्मा माहिती आहे ना, सगळ्यात महत्वाचं कोणता कलम आहे? कलम 32. हे एकदम महत्वाचं बरं का, हे सगळ्यांसाठी, आपल्या सर्व नागरिकांसाठी एकदम महत्वाचे, आणि संविधानाची आत्मा देखील त्याला बनलेले. कशाला? कलम 32ला. घटना समितीचे एकूण किती अधिवेशन घेण्यात आले? 5. राज्यघटनेमध्ये एकूण किती सूची आहेत? 3. घटना समितीच्या एकूण किती उपसमित्या होत्या? 11. घटना समितीच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये एकूण किती सदस्यांचा समावेश होता? 7. संविधानाने भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, माहिती आहे मास्तर, आता किती 5 जणांना भेटला, 4 जणांना भेटला, किती भेटला? सगळं अपडेट व्हायचं भाऊ, परीक्षा आहे ना, तर सगळं 5 जणांना भेटला का 4 जणांना भेटला? कमेंट्स करा. संविधान किती जणांना भेटला भाऊ? सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? भारतरत्न. किती जणांना भेटला? कमेंट्स करा. ज्यांना येत नसेल तर बिचारे तुमची कमेंट्स पण शिकून घेतील. तर पहा, संविधान भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या दिवशी देण्यात सांगितला आहे? तर सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारतरत्न. आणि हा कधी देण्याचा सांगितलेला आहे? प्रजासत्ताक दिवशी. कोणत्या देशातील काय घेतलं? पहा आता महत्वाचं, कोणती घटना घेतली, काय घेतलं, सगळं सविस्तर पाहू. प्रत्येक परीक्षेसाठी एकदम महत्वाचं टॉपिक, कोणत्या देशातून काय घेतलं भाऊ, कोणती घटना घेतली, हे सगळं तुमचं आज डाऊट क्लिअर होऊन जाणार. प्रश्न पहा, आता संविधान तयार करताना पहा, प्रश्न पहा कसे विचारलेले भाऊ प्रश्न हे. संविधान तयार करताना रशिया या देशातून काय घेण्यात आले? रशिया या देशातून पहा मूलभूत कर्तव्य घेण्यात आले, रशिया या देशातून. पुढचा प्रश्न, संविधानाच्या वेळेस ऑस्ट्रेलियाकडून काय घेण्यात आले? ऑस्ट्रेलियाकडून काय घेण्यात आले? समवर्ती सूची. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून घेण्यात आली? मार्गदर्शक तत्वे आयर्लंडकडून. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतीवर महाभियोग हे कोणत्या देशातून घेण्यात आले? आता महाभियोग तुम्हाला माहितीच झालं, मास्तर माहिती आहे आम्हाला, ते कोणत्या देशाकडून घेण्यात आले? अमेरिका. इंग्लंडकडून पहा, आता इंग्लंड या देशाकडून काय घेण्यात आले? तर इंग्लंड या देशाकडून संसदीय प्रणाली, विधी निर्माण, एकरी नागरिकत्व. पुढचा प्रश्न,
जर्मनी या देशाकडून काय घेण्यात आले? जर्मनी या देशाकडून आणीबाणी घेण्यात आली. पुढचं पहा, कॅनडा या देशाकडून काय घेण्यात आले? तर कॅनडा या देशाकडून राज्य व केंद्रामध्ये शक्तीचे विभाजन. ऑस्ट्रेलिया या देशाकडून काय घेण्यात आले? तर पहा, तर ऑस्ट्रेलिया देशातून समवर्ती सूची. आपल्या स्टार्टिंगला पण प्रश्न झाला विचारलेला, याच्यामध्ये पण समजून घ्या. पुढचा, रशिया देशातून काय घेण्यात आले? स्टार्टिंगलाच सांगितलं, मूलभूत कर्तव्य. फ्रान्स या देशाकडून काय घेण्यात आले? प्रजासत्ताक शासन, स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे आदर्श. आयर्लंड स्टार्टिंगलाच सांगितलं, नीती व निर्देशक तत्वे किंवा मार्गदर्शक तत्वे. दक्षिण आफ्रिकेकडून संविधान संशोधन म्हणजे काय? घटना दुरुस्तीची पद्धत. अमेरिका या देशाकडून न्याय, पुनर्विलोकन, स्वतंत्रता, मूलभूत अधिकार, राष्ट्रपती व महाभियोग, आर्थिक आणीबाणी. अमेरिका लक्षात राहू द्या बरं का, एकदम महत्वाचं आहे. व्हिडिओमधून जर तुम्हाला नक्की काही शिकायला भेटलं असेल ना, तर लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.